परमेश्वरन त्या ठिकाणी तो प्रसाद दिला. ज्याच्या मनात भक्ती, ज्याच्या मनात भाव असतो तो देव आपोआप पुरत असतो. आणि तो द्वेष आजही त्या ग्रस्ताजवळ आहे. माऊलीनं त्याचं कल्याण केलं. बसलेला व्यवहार पुन्हा चालू झाला. दुकान टाकला, त्या ठिकाणी दुकान चालू लागलं. बरेच त्या ठिकाणी माणसं कामावर घेतले आणि आता तो कसा झालाय, अतिशय सुखी संपन्न झाला. कुणाची कृपा? माऊलीची कृपा, देवाची कृपा. बाबा भक्ती प्रिय, तुझे प्रिय नाही. देवाला काय पाहिजे? भक्ती पाहिजे, तुमचं प्रेम पाहिजे. आणि तशा प्रकारची भक्ती करा. आणि म्हणून लक्ष्मण मने निष्काम लक्ष्मण म्हणे निष्कामते भक्ती, सर्वदा ध्यानस्थ शिवनाथ. असे भक्त निष्काम असले पाहिजे. मनात निष्काम भक्ती असली पाहिजे. आमची भक्ती कशी आहे? प्रत्येक वेळेला काही ना काही मागायचंच, मागायचं दुप्पट तिप्पट आणि द्यायचं कमी. तशी भक्ती नको, तर निष्काम भक्ती पाहिजे. काही मागायचं नाही. काय मागायचं? फक्त त्याचा आशीर्वाद मागायचा. आणि आशीर्वाद मागितल्यानंतर आपल्या जीवनात कधीच कमी पडणार नाही. सर्व काळ त्या परमेश्वराचं चिंतन करत असताना देव सुद्धा आपलं रक्षण करत असतो. आणि देव रक्षण केल्यानंतर आपल्या जीवनात काहीच कमी पडत नाही. जसं बघा, आता आपण सगळेजण एका ठिकाणी बसतो. तसं